आजोबा. अरे आला का बाळा? तिचं बुकिंग झालंय ना गणपतीपुळ्याचं. सकाळी लवकर उठून दर्शन घ्यायचंय बाबांना आणि आधी त्याला स्पोर्ट्स हवेत. विसरू रोज नका. काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो. आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल काय संध्याकाळी? आजोबा हा माणूस काय बोलतो स्वामींबद्दल? अरे अजाण आहेत हे लोक. वेश असावा बावळा अंतरी असाव्या नाना कळा अशी आपली म्हण आहे. आध्यात्मिक संत महात्मा ह्या अशा आसक्ती त्यागून जगत असतात. आपण फक्त त्यांचं आचार विचार घ्यायचे. आणि या अजाणतेपणाचे जाणते नेते आहेत ना, त्यांना हेच हवंय. रामाचं मंदिर बांधलं, कशासाठी बांधलं? कधीतरी विचार करा. आता श्रीरामांना पण सोडणार नाही ते. बाळा, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलंय, राम हा कालचा सूत दशरथाचा अनंत युगाचा आत्माराम. त्यापुढे ते सांगतात की राम राम अवघेची म्हणती, कोणी न जाणती आत्माराम. म्हणजे बघ, मनात राहणाऱ्या रामाला ते ओळखत नाही, कारण त्यांच्या तोंडी हे रामाबद्दल हे असं विष पेरलेलं असतं. हा मागचा फोटो बघ. अरे साक्षात संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांवरती राजमाता जिजाऊंनी श्री रामाचेच संस्कार केले होते ना. पण यांना समाजात फूट हवी आहे. पण हे असं कसं चालणार आजोबा? श्रीरामांचा अपमान, स्वामींचा अपमान, पुढे सगळे महापुरुषांचा अपमान करणार का? राजश्री शाहू महाराजांच्या घराण्यात राजाराम किती जन्माला आलेत, कारण त्यांच्या घराण्यावर जिजाऊंनी केलेल्या रामायणाच्या संस्कारांमुळे. इतकंच नाही तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावरती सुरुवातीला श्री रामाचं चित्र आहे. आता ही संविधानाची अपमानाची नाही का वेळ बाळा? अशा विचारसरणीची माणसं म्हणजे महाराष्ट्राला लागलेली वाळवी आहे, वाळवी. म्हणजे अशी लोक सत्तेत आली तर आपलं भविष्य अंधारात. आजोबा तुम्ही त्यांना मत बिलकुल नका देऊ. अरे पण बाळा, मतदानाच्या सुट्टीत आपण बाहेर जाणार आहे. तुला वॉटर पार्कला घेऊन चाललोय ना आम्ही. मतदान सोडून मी येणारच नाही. मग मी येणार नाही. अरे पण अरे बॅगात का घेऊन चालली? जायचं आहे ना आधी? जायचं तर आहे, पण उद्या मतदानासाठी. तुझं भविष्य मी अंधारात नाही जाऊ देणार बाळा. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी कर्तव्यदक्ष व्हा आणि विचारपूर्वक मतदान करा. विसरू नका, येत्या 20 नोव्हेंबरला जायचंय, पण पण मतदानासाठी.